नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. आपण स्त्रिया अनेकदा स्वतःला आरशात पाहतो तेव्हा मनात एकच विचार असतो, मी त्याच्यासाठी पुरेशी आकर्षक दिसतीये का? आपण महागड्या पार्लरमध्ये जातो, तासनतास कपड्यांची निवड करतो, पण तरीही मनात कुठेतरी एक शंका असतेच. पण मैत्रिणींनो, नात्याच्या आणि आकर्षणाच्या शास्त्रामध्ये एक खूप मोठी गोम आहे. पुरुषाच्या नजरा खिळून ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त सुंदर दिसण्याची गरज नसते, तर तुम्हाला प्रभावशाली असण्याची गरज असते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा प्रवास सुसह्य करेल. आपला आजचा विषय आहे, स्त्रीने या 9 गोष्टी केल्या तर पुरुष तुमच्याकडे पाहणं थांबवू शकत नाही. हे केवळ आकर्षणाचे नियम नाहीत, तर हे रिलेशनशिप सायकोलॉजीचे गुपित आहेत, जे फार कमी स्त्रियांना माहीत असतात. जेव्हा एखादी स्त्री तिच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या स्वभावातल्या विशिष्ट गोष्टीवर काम करते, तेव्हा ती कोणत्याही पुरुषासाठी एक मॅग्नेटिक व्यक्तिमत्व बनते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 9 कृती सांगणार आहे ज्या तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ पुन्हा एकदा ताजी करतील. अनेकदा आपण बाह्य रूपावर मेहनत घेतो, पण पुरुषाच्या मनाचा रस्ता हा तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या व्यक्तित्वातून जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की समोरच्याला भारावून टाकण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलायचं नाहीये, तर स्वतःमधल्या काही सुप्त गुणांना फक्त जागा करायचं आहे. यातला प्रत्येक मुद्दा तुम्हाला स्वतःबद्दल अधिक आत्मविश्वास देईल. मग तयार आहात ना तुमच्या नात्यातील जी जादू पुन्हा निर्माण करायला? चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या कृतीपासून, जी कोणत्याही पुरुषाला पहिल्या क्षणी घायाळ करते, आणि तो म्हणजे तुमची अधुरी कहाणी ठेवणारा आत्मविश्वास. मैत्रिणींनो, आत्मविश्वास म्हणजे आरशासमोर उभं राहून मी सुंदर आहे म्हणणं नाही, तर आत्मविश्वास म्हणजे जेव्हा तुम्ही 4 चौघात वावरता तेव्हा तुम्हाला कोणाच्या मान्यतेची गरज नसते. मानसशास्त्र सांगतं की पुरुषांना अशा स्त्रिया प्रचंड आकर्षित करतात ज्यांना स्वतःची किंमत माहिती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता तेव्हा तुमची मान ताठ असते, नजरेत एक चमक असते आणि तुमच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा रिदम असतो. ही गोष्ट समोरच्या पुरुषाला सिग्नल देते की ही स्त्री स्वतःच्या आयुष्याची राणी आहे. अनेकदा आपण समोरच्याला खुश करण्याच्या नादात स्वतःचा स्वभाव विसरतो, पण जो पुरुष तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाहतो तो तुमच्या दिसण्यावर नाही तर तुमच्या असण्यावर फिदा असतो. तुमचा स्वतःवरचा हा विश्वास त्याला विचार करायला भाग पाडतो की या स्त्रीमध्ये असं काय आहे जे तिला इतकं शांत आणि ठाम ठेवतं. हाच तो सस्पेन्स आहे जो त्याला तुमच्याकडे खेचून आणतो. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवता आणि स्वतःच्या निर्णयांचा आदर करता तेव्हा तुमची एक वेगळीच ऑरा तयार होते. हा आत्मविश्वास इतका प्रभावी असतो की तुम्ही न बोलताही समोरच्याला तुमच्या प्रेमात पाडू शकता. पण मैत्रिणींनो, फक्त शांत आणि ठाम आत्मविश्वास असून पुरेसं नसतं, कारण तुमचं मन जेव्हा आनंदी असतं तेव्हा त्याची पहिली झलक दिसते, आणि ती झलक दिसते थेट तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या निखळ हास्यातून. मैत्रिणींनो, स्त्रीचं हास्य हे जगातलं सर्वात शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. पण मी इथे फक्त कॅमेऱ्यासाठी दिलेल्या पोज बद्दल किंवा कृत्रिम हास्याबद्दल बोलत नाहीये. मी अशा हास्याबद्दल बोलते जे थेट तुमच्या डोळ्यातून ओसंडून वाहतं. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादी स्त्री मनापासून आणि निखळपणे हसते तेव्हा तिच्यातून एक प्रकारची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन बाहेर पडतात. पुरुषाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना हसणाऱ्या चेहऱ्यांच्या स्त्रिया खूप जास्त आकर्षक वाटतात. त्यांना असं वाटतं की तुमच्या सहवासात त्यांना जगाचं सगळं टेन्शन विसरता येईल. तुमचं हे निखळ हास्य एक मूक संदेश असतं जो सांगतो की तुम्ही आयुष्याचा आनंद घेणाऱ्या व्यक्ती आहात. पुरुष स्वभावात अशा ऊर्जेच्या शोधात असतात जी त्यांना पुन्हा जिवंत करेल. जेव्हा तुम्ही एखाद्या साध्या गोष्टीवर खळखळून हसता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरची निरागसता समोरच्या पुरुषाला मोहून टाकते. तुमचं हे हास्य ओठांवरून सुरू होतं आणि समोरच्याच्या मनात कायमचं घर करतं. एखादा पुरुष तुमच्या सौंदर्याकडे कदाचित एकदा बघेल, पण तुमच्या या हास्याकडे तो पुन्हा पुन्हा पाहत राहील. तुमचं हे हास्य अधिक प्रभावी ठरतं जेव्हा तुमची संवाद साधण्याची पद्धत तितकीच रसाळ असते आणि त्यातून जाणवते तुमची शब्दांची मधाळ जादू. मैत्रिणींनो, असं म्हणतात की शब्द शस्त्रही आहेत आणि शास्त्रही, पण एका स्त्रीसाठी तिचे शब्द हे तिचे सर्वात मोठं आकर्षण असू शकतात. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही ते कसं बोलता यावर समोरच्या पुरुषाचं तुमच्याकडे पाहणं अवलंबून असतं. मानसशास्त्रानुसार स्त्रियांच्या आवाजातील नैसर्गिक मृदूपणा आणि बोलण्यातील लय पुरुषाच्या मनावर एका मोहिनीसारखं काम करते. जेव्हा तुम्ही घाईघाईत न बोलता शब्दांना वजन देऊन आणि समोरच्याचा आदर राखून बोलता तेव्हा तुमची एक सुसंस्कृत आणि समजूतदार प्रतिमा तयार होते. चिडचिड करणं,
ओरडून बोलणं किंवा सतत तक्रारीच्या सुरात बोलणं हे कोणत्याही नात्यातील ओढ कमी करतं. त्याऐवजी जर तुमच्या बोलण्यात थोडासा मिस्किलपणा असेल, तुम्ही समोरच्याला हसवू शकत असाल आणि तुमच्या शब्दात स्पष्टता असेल तर कोणताही पुरुष तुमच्याशी तासनतास बोलत राहील. संवादाची खरी गंमत ही फक्त बोलण्यात नाही तर ऐकण्यातही आहे. जेव्हा तुम्ही बोलताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहता आणि त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता, तेव्हा त्याला स्वतःबद्दल विशेष वाटू लागतं. तुमचं हे ऍक्टिव्ह लिसनिंग त्याला तुमच्याकडे खेचून आणतं. तुमची ही शब्दांची जादू तुमच्याबद्दलचं कुतूहल कायम ठेवते आणि समोरच्याला असं वाटत राहतं की अजून थोडा वेळ तुमचं बोलणं ऐकत राहावं. संवादातून दिसणारी तुमची प्रगल्भता अधिक उठून दिसते जेव्हा तिला साथ मिळते ती तुमच्या नीटनेटक्या राहणीमानाची आणि साधेपणाची. अनेक मैत्रिणींना वाटतं की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी तासनतास आरशासमोर उभं राहून खूप हेवी मेकअप करावा लागतो आणि खूप महागडे ब्रँड्स वापरावे लागतात. पण खरं सांगू का, पुरुषांना नॅचरल ब्युटी आणि हायजीन जास्त भावते. तुमची स्वच्छता आणि तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता हे तुमच्या आत्मसन्मानाचा आरसा आहे. स्वच्छ आणि नीट विंचरलेले केस, कपड्यांची व्यवस्थित निवड आणि तुमच्या शरीराचा एखादा मंद प्रसन्न सुगंध या गोष्टी कोणत्याही पुरुषाच्या नजरेत लगेच भरतात. साधेपणातलं सौंदर्य हे कोणत्याही कृत्रिम सजावटीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रभावी असतं. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा समोरच्याला एक महत्त्वाचा संदेश जातो, तो म्हणजे ही स्त्री स्वतःवर प्रेम करते आणि जी स्त्री स्वतःवर प्रेम करते तीच इतरांना प्रेम देऊ शकते असा पुरुषांचा एक नैसर्गिक समज असतो. तुमच्या नखाच्या स्वच्छतेपासून ते तुमच्या पायातल्या चपलांपर्यंतच्या नीटनेटकेपणा ही तुमच्या शिस्तीचं आणि व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवते. पुरुषांना अशा स्त्रियांची सोबत हवी असते ज्यांना स्वतःला सन्मानाने कसं कॅरी करायचं हे उत्तमरित्या माहिती आहे. तुमचा हा साधेपणा तुम्हाला गर्दीतही वेगळा आणि उठून दिसण्यास मदत करतो. तुमचं हे बाह्य व्यक्तिमत्व आणि राहणीमान अधिक खुलून दिसतं जेव्हा तुमच्या मनात इतरांबद्दल एक अत्यंत कोमल भावना असते. ती म्हणजे तुमची निखळ माणुसकी आणि सहानुभूती. मैत्रिणींनो, बाह्य सौंदर्य हे एखाद्याला तुमच्याकडे आकर्षित करू शकतं, पण तुमचा स्वभाव त्याला तुमच्या प्रेमात कायमचं पाडून ठेवतो. मानसशास्त्र असं सांगतं की पुरुषांना अशा स्त्रिया अत्यंत मोहक वाटतात ज्यांच्या मनात इतरांबद्दल दया आणि आपुलकी असते. जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलांशी खेळता, एखाद्या गरजूंची विचारपूस करता किंवा प्राण्यांवर प्रेम व्यक्त करता, तेव्हा तुमच्यातील ती स्त्री सुलभ कोमलता दिसून येते. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय, तिथे तुमचं हे हळवेपण आणि माणुसकी पुरुषाला एक वेगळाच मानसिक आधार देते. पुरुषांना बाहेरच्या जगात खूप संघर्ष करावा लागतो, कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी त्यांना अशा जोडीदाराची ओढ लागते जो त्यांना समजावून घेईल आणि त्यांच्या भावनांची कदर करेल. तुमची ही सहानुभूती दाखवण्याची पद्धत समोरच्याला हे पटवून देते की तुम्ही फक्त दिसायलाच सुंदर नाही, तर तुमचं मनही तितकंच विशाल आहे. तुमची ही माणुसकी तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा गोडवा निर्माण करते, समोरचा माणूस तुमच्या सहवासासाठी असुसलेला असतो. तुमची माणुसकी त्याला सुरक्षित वाटायला लावते. पण तुमचं मन किती खोल आहे हे त्याला कळतं जेव्हा तो तुमच्याशी विचारांची देवाणघेवाण करतो आणि इथूनच समोर येते स्वतंत्र विचारांची बुद्धिमत्ता. आजच्या आधुनिक काळात पुरुषांना केवळ देखण्या रूपापेक्षा बुद्धिमान स्त्रिया अधिक जास्त आकर्षित करतात. ज्या स्त्रीला स्वतःचं एक ठाम मत असतं आणि जी केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावर चालत नाही, तिचं व्यक्तिमत्व पुरुषांना खूप प्रभावशाली वाटतं. तुमचं वाचन, तुमची कामाची आवड आणि जगातील घडामोडीवर तुमचं असलेलं भाष्य हे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि प्रगल्भ ठरवतं. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा करता किंवा कठीण प्रसंगात सुज्ञपणाने तोडगा काढता, तेव्हा पुरुषाच्या नजरेत तुमच्याबद्दलचा आदर आणि ओढ दोन्ही कैक पटीने वाढते. तुमची बुद्धिमत्ता नात्याला नेहमी चैतन्यदायी ठेवते. पुरुषांना अशा स्त्रियांच्या सहवासात राहायला आवडतं ज्यांच्याकडून त्यांनीही काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुमची ही विचारांची स्पष्टता आणि बुद्धिमत्ता तेव्हा खऱ्या अर्थाने चमकते जेव्हा तिला जोड मिळते तुमच्या स्वप्नाकडे नेणाऱ्या जिद्दीची. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व. एखादी स्त्री जेव्हा आपल्या स्वप्नासाठी कष्ट करते आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. हे तेज कोणत्याही मेकअप पेक्षा जास्त प्रभावशाली असतं. पुरुषांना अशा स्त्रियांचा प्रचंड आकर्षक असतं ज्यांचं स्वतःचं एक ध्येय आहे आणि ज्या कोणावरही अवलंबून नाहीत.
तुमची जगण्याची जिद्द पाहणं पुरुषासाठी खूप प्रेरणादायी असतं. त्यांना असं वाटतं की जी स्त्री आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे ती नात्यातही तितकीच खंबीर आणि प्रामाणिक असेल. तुमचं काम, तुमचा एखादा छंद किंवा तुमचं करिअर यामध्ये तुम्ही जेव्हा रमता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रबळ आणि मॅग्नेटिक होतं. तुमची स्वतंत्र ओळख पुरुषाला तुमच्याकडे पुन्हा पुन्हा पाहण्यास भाग पाडते. तुमचं हे स्वतःचं समृद्ध जग तुमच्या नात्याला एक वेगळा सन्मान आणि उंची मिळवून देतं. स्वतःचा स्वाभिमान आणि बाणेदारपणा. मैत्रिणींनो, मानसशास्त्र सांगतं की पुरुषांना अशा स्त्रियांचा खूप आदर वाटतो ज्यांना स्वतःच्या सीमा माहिती आहेत. स्वतःचा स्वाभिमान जपणारी स्त्री कधीही चुकीच्या गोष्टीशी तडजोड करत नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या वागणुकीला ठामपणे नाही म्हणता तेव्हा पुरुषांना तुमच्या व्यक्तित्वातील ताकद जाणवते. कोणालाही खुश करण्यासाठी स्वतःची मूल्य न बदलणं हा एक प्रकारचा मानसिक कणखरपणा आहे. ही बाणेदार वृत्ती पुरुषांना केवळ आकर्षितच करत नाही तर त्यांना तुमच्याबद्दल एक अनामिक आदर वाटायला भाग पाडते. त्यांना समजतं की तुम्ही सहज उपलब्ध होणाऱ्या किंवा कोणाच्याही दबावाखाली येणाऱ्या व्यक्ती नाही आहात. तुमचा हा स्वाभिमान तुमचं व्यक्तिमत्व अधिक भारदस्त बनवतो. पण तुमच्या या गंभीर स्वाभिमानाला जेव्हा एका मिश्किल स्वभावाची जोड मिळते तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तुमची विनोदाची समज आणि मिश्किल स्वभाव. एक हॅपी गो लकी स्वभाव कोणत्याही नात्यात नवचैतन्य आणतो. ज्या स्त्रीला स्वतःवरही हसता येतं आणि जी कठीण प्रसंगात एखाद्या छोट्याशा विनोद करून वातावरण हलकं करू शकते ती पुरुषाच्या नजरेत खूप स्पेशल असते. पुरुषांना अशा स्त्रियांची सोबत हवी असते ज्यांच्याशी ते मोकळेपणाने हसू शकतील. तुमचा हा मिश्किल स्वभाव त्यांना सांगतो की तुम्ही आयुष्याकडे खूप सकारात्मकतेने पाहता. जेव्हा तुम्ही त्यांच्या छोट्या छोट्या जोक्सना प्रतिसाद देता किंवा स्वतः एखादी गंमत करता तेव्हा त्यांच्या मनातील ताण आपोआप कमी होतो. की विनोदाची समज तुम्हाला केवळ एक जोडीदार नाही तर एक उत्तम मैत्रीण म्हणून त्यांच्या मनात स्थान मिळवून देते. तुमची ही खेळकर वृत्ती आणि तुमचं हे निखळ वागणं तुमच्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देतं जेणेकरून जगाला दिसेल. मैत्रिणींनो, या 9 गोष्टी फक्त कोणाला तरी आकर्षित करण्यासाठी नाही तर या तुम्हाला स्वतःला अधिक सक्षम आणि आनंदी स्त्री बनवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतःवर मनापासून प्रेम करता आणि स्वतःचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडे त्याच आदराने पाहतं. आकर्षण हे केवळ बाह्य रूपाचं नसतं तर ते तुमच्या आत्मविश्वासाचं, तुमच्या शब्दांचं आणि तुमच्या माणुसकीचं असतं. स्वतःमधील या गुणांना ओळखा आणि त्यांना अधिक प्रगल्भ करा. मग पहा, तुमच्या आयुष्यातील तो खास माणूसच काय तर संपूर्ण जग तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडेल. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी मदत करेल. तुम्हाला यातील कोणता बदल सर्वात जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कायम हसत राहा. धन्यवाद.